लाडकी बहीण योजना या योजनेचा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे प्रचंड लाडक्या बहिणींनी ज्यांना पहिली स्टेप पूर्ण करायची होती त्यांनी कागदपत्रे दिली होती, परंतु काही कारणानिमित्त अंगणवाडी सेविकेकडून पुढे ते कागदपत्रे काही ठिकाणी, सर्व ठिकाणी नाही, काही ठिकाणी ते कागदपत्रे पुढे गेले नाही। त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे की सर आमचा हप्ता त्यामुळे डिसेंबरपासून बंद पडला आहे। तर त्यामुळे असं सर्वच लाडक्या बहिणींना झालं असं नाही, परंतु काही लाडक्या बहिणींच्या बाबतीत मात्र असं झालेलं आहे। तर त्यामुळे ते संबंधित कागदपत्रे जे आहे त्या लाडक्या बहिणींनी जर 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकेकडे जर दिले असतील तर मग मात्र अंगणवाडी सेविकेचं ते काम होतं किंवा काही कारणानिमित्त त्या अंगणवाडी सेविका पुढे CDPO कार्यालयाला ते कागदपत्रे देऊ शकले नाहीत, त्यामुळे कदाचित त्यांचा हप्ता जो आहे बंद पडलेला असावा, कारण कागदपत्रेच पुढे पोहोचलेली नाहीत। काही लाडक्या बहिणी जात आहेत CDPO कार्यालयाला आणि तिथे सांगतात की नाही आम्हाला 31 डिसेंबर हीच तारीख दिली होती, पण जर एखाद्या लाडक्या बहिणीने अंगणवाडी सेविकेला कागदपत्रे दिली असतील आणि अंगणवाडी सेविकेने पुढे जर कागदपत्रे दिली नसतील तर अशी कागदपत्रे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO किंवा महिला बालविकास अधिकारी कार्यालय यांनी तत्परता दाखवून तशा प्रकारचे कागदपत्रे स्वीकारायला पाहिजे, कारण त्यामध्ये त्या लाडक्या बहिणीची काही चूक नाही, कारण त्या लाडक्या बहिणीनंतर 31 डिसेंबर पूर्वीच कागदपत्रे अंगणवाडी सेविकेला दिलेली आहेत। थोडक्यात मुद्दा काय मी सांगतो बघा, अंगणवाडी सेविकेने कागदपत्रे स्वीकारली आहेत, परंतु काही ठिकाणी ते कागदपत्रे पुढे पाठवलेली नाही। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सेविका जे आहेत तर त्यांच्याकडे कागदपत्रे देण्याची तारीख दिली होती सरकारने 31 डिसेंबर। पहिल्यांदा तर त्या लाडक्या बहिणींना तर ऑप्शनच नव्हता, म्हणजे एखादी लाडकी बहीण घटस्फोटित असेल, विधवा असेल, एखाद्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील वारलेले असतील त्यांना ऑप्शनच नव्हता। आपण आपल्या चॅनलवर तो मुद्दा मांडून ठेवला आणि शेवटी तो ऑप्शन मिळाला, पण असं असून त्यांना फक्त एकच स्टेप पूर्ण करायची होती आणि पुढचं जे काही पाऊल होतं ते म्हणजे कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे द्यायची होती। म्हणजे उदाहरणासाठी एखाद्या लाडक्या बहिणीचे जर वडील मृत्यू पावले असेल तर मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेकडे द्यायचे होते, पण असे जे कागदपत्रे होते घटस्फोटाचं कागदपत्रे, परंतु हे कागदपत्रे जे होते तर अंगणवाडी सेविका पुढे CDPO कार्यालयाला देणार होत्या, म्हणजेच तालुका स्तरावर, आणि हे कार्यालय पुढे महिला बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हा स्तर यांना असे कागदपत्रे देणार होतं। परंतु अंगणवाडी सेविकेकडे जर का एकदा एखाद्या लाडक्या बहिणीने समजा उदाहरणासाठी कागदपत्रे दिली तर इथे 31 डिसेंबर पूर्वी जर त्या लाडक्या बहिणीने ते काम केलं असेल तर त्याच्यामध्ये त्या लाडक्या बहिणीची आता चूक नाही। पुढे जे आहे ही बाब खरं तर सरकारने समजून घ्यायला पाहिजे। काही ठिकाणी प्रचंड ठिकाणी असं झालं आहे की कागदपत्रेच पुढे गेली नाही आणि त्यामुळे एकंदरीत त्या लाडक्या बहिणीचा हप्ता थांबलेला आहे। अशा लाडक्या बहिणींची तात्काळ जे आहे दखल घेऊन त्यांचे हप्ते, त्यांचे कागदपत्रे जे आहेत, कारण एक स्टेप तर त्यांनी ऑनलाईन केलेली आहे, तर त्यांचे कागदपत्रे स्वीकारायला पाहिजे आणि त्यांचा लाभ सुरू करायला पाहिजे। बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे मी, काही लाडक्या बहिणींनी KYC करण्याचा पर्याय जे वेगळा देण्यात आलेला होता, त्यामध्ये घटस्फोटित महिला होत्या, विधवा महिला होत्या किंवा ज्यांचे पती किंवा वडील यांचे निधन झालेले अशा महिलांना एक स्टेप पूर्ण करायची होती त्यांच्या आधार नंबरची, आणि त्यांनी ती केली पण, त्यांनी ती यशस्वीरित्या केली पण पुढे काय होतं की 31 डिसेंबरपर्यंत त्यांना अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रे द्यायचे होते, तर कागदपत्रे पण त्यांनी दिली, पण काही ठिकाणी मात्र कागदपत्रे पुढे न गेल्यामुळे त्यांचा हप्ता थांबलेला आहे। सर्व ठिकाणी असं घडलेलं नाही, ही बाब मी परत एकदा सांगतो आहे। तर यामुळे एकंदरीत माझं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेने कागदपत्रे पुढेच दिलेली नाहीत, त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचा हप्ता डिसेंबरपासून बंद झालेला आहे अशा लाभार्थ्यांसाठी जे कागदपत्रे आहेत त्यांची, म्हणजे एखाद्या लाडकी बहिणीकडे उदाहरणासाठी मृत्यू प्रमाणपत्र असेल, कुणाकडे घटस्फोटाचं प्रमाणपत्र असेल, तर ते बालविकास प्रकल्प अधिकारी जे असतात CDPO म्हणजे आपले पंचायत समितीला तालुका स्तराला असतात ते, तर त्यांनी ते घ्यायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जर त्या लाडक्या बहिणीने 31 डिसेंबरच्या अगोदर दिलं नसतं तर मग ती बाब वेगळी होती, पण देऊन पुढे जात नसेल तर त्यामध्ये त्या लाडक्या बहिणीची चूक नाही। हा मुद्दा सरकारने विचारात घ्यावा आणि त्या लाडक्या बहिणीचे ते कागदपत्रे घेण्यासंदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात। बघा कागदपत्रे जर त्यांनी दिली होती पण मात्र अंगणवाडी सेविकेकडनं काही कारणानिमित्त ते पुढे गेले नसतील, काही ठिकाणी झालेलं आहे बरं का असं, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। ज्यांना खास करून हप्ते आलेलेच नाहीत सर्व करून आणि त्यामध्ये त्यांचे KYCचे अपुरी दाखवत आहे अशा ठिकाणीच अशा गोष्टी घडत आहेत, तर अशी कागदपत्रे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी स्वीकारावीत आणि जिल्हा स्तरावरून पण यावर सूचना यायला पाहिजे। खास करून महिला बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हा स्तर यांच्याकडून पण CDPO कार्यालयाला सूचना यायला पाहिजे की तुम्ही
अशा प्रकारे जर एखाद्या लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकेला कागदपत्रे दिले असतील तर ती कागदपत्रे त्या अंगणवाडी सेविकेकडून किंवा काही कारणानिमित्त जर ते जमा झाले नसेल 31 तारखेच्या अगोदर देऊन पण त्या अंगणवाडी सेविकेकडे लाडक्या बहिणींनी तर त्या कागदपत्राची दखल घ्यावी. ते कागदपत्र जर का तिथे स्वीकारत नसतील तर जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर ते स्वीकारलं जावं आणि लवकरात लवकर त्या लाडक्या बहिणीला थांबलेला लाभ जो आहे किंवा तिचा हप्ता जो आहे तर तो हप्ता तात्काळ सुरू करावा. एवढीच या व्हिडिओच्या द्वारे सरकारला विनंती आहे. नक्कीच सरकार ज्या लाडक्या बहिणींनी कागदपत्रे दिली होती परंतु कागदपत्रे पुढे काही कारणानिमित्त स्वीकारली गेली नाही त्यांच्याबद्दल नक्कीच काहीतरी कारवाई करेल आणि योग्य तो न्याय देईल अशी या व्हिडिओच्या शेवटी आपण अपेक्षा करूयात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.